राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये सध्या प्रचंड चलबिचल आहे. आता तुम्ही म्हणाल की इतकं चांगलं असलेलं मंत्रिमंडळ, इतकं भक्कम असलेलं मंत्रिमंडळ, मग त्यामध्ये चलबिचल असण्याचं कारण काय? तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यामुळे ही चलबिचल आहे. आणि या चलबिचलचं प्रमुख कारण आहे मंत्रिमंडळामध्ये बदलाचे जे वारे वाहत आहेत त्याचे. म्हणजे किमान चर्चा तरी सध्या तशाच आहेत. आणि या चर्चांना कारण आहे गेल्या काही दिवसामध्ये याच मंत्रिमंडळामधल्या काही मंत्र्यांवर, सत्ताधारी आमदारांवर आणि सत्तेमध्ये असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर झालेले आरोप आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांच्या साक्षीनं या सगळ्यांनी केलेले पराक्रम. आता या सगळ्यामुळं सरकारला ज्या नामुष्कीला सामोरं जावं लागतंय त्यावर उपाय शोधण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे या सगळ्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. ज्या मंत्र्यांवर आरोप झालेले आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते सध्या. विरोधक ही मागणी करतायत, पण विरोधकांची ही मागणी खरंच मान्य होईल का? आणि जर ती झाली तर मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू मिळेल यावर हे तर्कवितर्क लढवले जातात. आता हे सगळं होत असताना प्रामुख्याने विरोध कुठल्या पक्षाच्या नेत्यांना होतोय? तर त्यामध्ये आघाडीवर आहे शिवसेना आणि त्याच्या पाठोपाठ आहे राष्ट्रवादी काँग्रेस. भाजपच्या सुद्धा काही मंत्र्यांवर आरोप झाले होते, मात्र या अधिवेशनाचा प्रामुख्याने विचार केला तर शिवसेनेच्या मंत्र्यांवर जास्तीत जास्त आरोप होतात. आणि त्यानंतर वादामध्ये सापडलेले राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा आता केंद्रस्थानी आलेले आहेत. त्यामुळे या वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी होते. यातला सगळ्यात जो मोठा रोख आहे किंवा अगदी आत्ताचा तीव्र रोख आहे तो माणिकराव कोकाटेंकडे. कृषी मंत्री आहेत राज्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, पहिल्यांदा मंत्री झालेत, मात्र त्यांनी केलेली काही विधानं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन जेव्हा चालू होतं त्यावेळेस रमी खेळताना त्यांचा प्रसिद्ध झालेला आणि व्हायरल झालेला एक व्हिडिओ हा वादाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे आता हे सगळे वादग्रस्त मंत्री, जर माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचं काय करायचं? जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर कारवाई केली तर मग भाजपच्या मंत्र्यांवर तशी कारवाई का होत नाहीये असाही प्रश्न असेल. याशिवाय राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुका तोंडावर असताना जर अशी कारवाई केली तर सरकार कमकुवत पडतंय असा मेसेज जाईल, की सरकारनं वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई केली, सरकार खंबीर आहे असा मेसेज जाईल. याबद्दलची चाचपणी सुरू आहे. या सगळ्यातना नेमकी उत्तरं काय मिळू शकतात आणि यातून खरंच काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो का? जर तो दिला तर कुठल्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागू शकते? अशा अनेक चर्चा सुरू आहेत. दिल्लीमध्ये गाठीभेटी सुरू आहेत, मुंबईमध्ये गाठीभेटी सुरू आहेत. या सगळ्याचे अर्थ नेमके काय आहेत? दिवसभरामध्ये आज अजित पवारांनी 2 वेळा माध्यमांसमोर येऊन ज्या प्रतिक्रिया दिल्यात त्यांचा अर्थ नेमका काय आहे? टायमिंग काय सांगतं? असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर हा सगळा विषय नेमका काय आहे? कोणत्या मंत्र्यांवर सर्वात जास्त आरोप होत आहेत? आरोपाची कारणं काय आहेत? या सगळ्याचा उहापोह करणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात. राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होणार? शिवसेना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर टांगती तलवार? मित्र पक्षांच्या मंत्र्यांमुळे भाजप अडचणीत? पालिका निवडणुकांआधी सरकारचं डॅमेज कंट्रोल? गावातल्या पारापासून ते विधिमंडळातल्या कॉरिडॉर पर्यंत हे सगळे प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहेत. आणि त्याला कारण आहे वादात सापडलेले मंत्री. यात पहिला नंबर आहे शिवसेनेचा, मग राष्ट्रवादीचा आणि त्यानंतर भाजपाचा. पण राजीनाम्यासाठी ज्यांची नावं आघाडीवर आहेत त्यात शिवसेनेच्या 3 तर राष्ट्रवादीच्या 1 मंत्र्याचा समावेश आहे. हे मंत्री नेमके कोण आहेत ते आधी पाहूयात. पहिलं नाव आहे शिवसेनेचे संजय शिरसाट. संभाजीनगरच्या विट्स हॉटेलच्या लिलावात अनियमितता आढळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लिलावात एक कंत्राट शिरसाटांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचाही आरोप आहे. राजकीय दबाव वापरून कंत्राट दिल्याचा आरोप आहे. पैशाच्या बॅगसह शिरसाटांचे व्हिडिओ व्हायरल झालेत. अधिवेशन काळातही व्हिडिओमुळे सरकार अडचणीत सापडलं होतं. दुसरं नाव आहे शिवसेनेचे योगेश कदम. ठाकरे गटाच्या अनिल परबांकडून योगेश कदमांवर आरोप केले गेलेत. कोर्टाचे नियम डावलून वाळू उपसा केल्याचा आरोप केला गेलाय. योगेश कदमांनी कंत्राटदाराला धमकावल्याचाही आरोप केला गेलाय. योगेश कदमांच्या आईच्या नावावर डान्सबार आहे. सावली बारवरील धाडीत 22 मुली पकडल्याचाही आरोप आहे. तिसरं नाव आहे शिवसेनेचे भरत गोगावले. भरत गोगावलेंचा पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भरत गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेलाय. गोगावलेंच्या या व्हिडिओवरून सरकारला अनेक सवाल विचारले गेले. चौथं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे. प्रॉपर्टी व्यवहाराबाबतच्या प्रकरणात ते दोषी आढळले.
शेतकऱ्यांबाबतीत अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केली आहेत. पीक विम्याबाबत वादग्रस्त विधान त्यांचं चांगलंच गाजलं होतं. विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मित्रपक्षांच्या या मंत्र्यांमुळं भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून भाजपच्या मित्रपक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांकडून वेगवेगळी विधानं केली जात आहेत. या विधानांमुळे ते मंत्री ते आमदार अडचणीत येत आहेत. मात्र यासोबतच भाजपाची सुद्धा डोकेदुखी वाढते आहे. भाजपची डोकेदुखी मित्रपक्षांमुळे वाढते का, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आम्ही विचारलं. मात्र त्यांनी अगदी दुसरा विषय काढत या प्रश्नाला या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आणखी मंत्र्यांचे कारनामे समोर आलेत. शिवाय आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या हाणामाऱ्या यामुळे ही भाजपाची अडचण होतीये. त्या बाबतीमध्ये मला वाटतं मान्य देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेऊ शकतील. अजितदादा आहेत, ते त्यांचे नेते आहेत. आता काय खरं काय खोटं याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की ते चुकीचं आहे काय ते तपासलं जाईल. ते मला वाटतं त्या संदर्भामध्ये आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अजितदादा गटाचे ते आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील. आरोप झालेल्या मंत्र्यांना लगेचच मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय सरकारसाठी सोपा असणार नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना तर असा निर्णय हा नेमका काय परिणाम करेल याची पूर्ण चाचपणी केल्याशिवाय पुढे पाऊल टाकणं सरकारला शक्यच होणार नाहीये. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि दिल्लीत सुरू असलेल्या बैठका बहुधा सरकारची हीच अडचण स्पष्ट करतायत. पंकज दळवी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. एकीकडे या सगळ्या मंत्र्यांच्या नावाबद्दल चर्चा होत असताना आज सामनामध्ये 8 मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. सामनानं जाहीर केलेल्या या यादीमध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, भाजपचे सुद्धा मंत्री आहेत. म्हणजे सरकारमध्ये जे 3 प्रमुख पक्ष आहेत त्या सगळ्यातल्या मंत्र्यांचा समावेश आहे. अर्थात त्यांची संख्या वेगवेगळी आहे. जसं आधी सांगितलं तसं शिवसेनेच्या मंत्र्यांची संख्या जास्त आहे आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मंत्र्यांची संख्या मात्र सारखी आहे. आता ही यादी जी आज सामनानं हेडलाईन म्हणून छापलेली आहे त्यामध्ये नावं कुणाकुणाची आहेत, त्यांच्याकडे कोणकोणती खाती आहेत तेही बघूयात. सामनानं जी 8 मंत्र्यांची यादी दिली आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट. संजय शिरसाट यांच्याकडे सध्या समाज कल्याण खात्याची धुरा आहे आणि संजय शिरसाट यांचा पैशाने भरलेल्या बॅग सोबतचा फोटो व्हिडिओ व्हायरल झाला होता. भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी मंत्री आहे, शिवसेनेचे मंत्री आहेत. भरत गोगावले यांचा सुद्धा पूजा करतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता वादाच्या भोवऱ्यामध्ये होता. शिवसेनेचे आणखी एक मंत्री दादा भुसे यांचं नाव या लिस्टमध्ये आहे. ज्यांच्या आईच्या नावे डान्स बार आहे असं ज्यांनी स्वतः कबूल केले ते गृहराज्यमंत्री योगेश कदम हे या लिस्टमध्ये आहेत. सगळ्यात वादात आघाडीवर असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, त्यांचं नाव लिस्टमध्ये आहे. नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत, त्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे. याशिवाय नितेश राणे यांचं नाव या लिस्टमध्ये आहे जे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री आहेत, पण भाजपचे मंत्री आहेत. त्यांच्या विविध विधानांमुळे ते कायम अडचणीमध्ये येतात किंवा वादात असतात. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे एका महिलेनं केलेल्या आरोपांसंदर्भात ते वादामध्ये आले होते. मात्र हे प्रकरण मागच्या अधिवेशनामध्ये प्रचंड गाजलं होतं. आता या सगळ्या मंत्र्यांवर कारवाई होणार आहे की काही मंत्र्यांवर कारवाई होणार आहे? झाली तर ती कुठल्या मंत्र्यांवर होईल? ज्यांच्यावर सगळ्यात जास्त आरोप होत आहेत त्यांच्यावर की ज्यांचे आरोप सगळ्यात जास्त गंभीर आहेत त्यांच्यावर की ज्यांच्या आरोपांची संख्या चर्चा सगळ्यात जास्त होते त्यांच्यावर? जर कारवाई करायची असेल तर त्यासाठीचे निकष काय लावले जाणार आणि हे सगळं जर झालं तर त्याचा महायुतीवर काय परिणाम होणार, येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार, या सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ सर. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लक्षवेधीमध्ये. नमस्कार. नमस्कार. रुपालीताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या माझ्या सोबत आहेत. ताई नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आता माझ्या सोबत आहेत. अमोलजी आपलंही स्वागत. आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके चर्चेमध्ये सहभागी झाले. ढोके साहेब नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. बर,
रुपालीताई, पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे, कारण या यादीमध्ये अग्रस्थानी जे नाव आहे ते आहे माणिकराव कोकाटेंचं. एकामागोमाग एक शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेली वक्तव्य, मग विधिमंडळातला त्यांचा रमी खेळतानाचा समोर आलेला व्हिडिओ, हे सगळं कमी होतं म्हणून की काय त्याची सारवासारव करताना त्यांनी सरकारच भिकारी असं केलेलं एक वक्तव्य. यामुळे त्यांच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीयेत. आज अजित पवार 2 वेळा माध्यमांसमोर आले. दोनही वेळेला माणिकराव कोकाटेंची पाठराखण करताना दादांची सुद्धा अडचणच होताना दिसली. चेंडू त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये टाकला आणि मुख्यमंत्री काय ते मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून निर्णय घेतील असं म्हटलं. अडचण होतीये का माणिकराव कोकाटेंमुळे पक्षाची? खरंच माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल? एक लक्षात घ्या की माणिकराव कोकाटेंनी याच्या आधी जी काही वक्तव्य केली होती त्या वक्तव्यावर माननीय अजितदादा यांनी त्यांना वेळोवेळी ती तंबी दिलेली होती. आता आजचा जो विषय आहे की बाबा महायुतीतल्या मंत्र्यांचा खांदेपालट होणार आहे का, मंत्र्यांना डिच्चू मिळणार आहे का, आतापर्यंत कालपासून तरी जेव्हा या चर्चा सुरू झाला याच्यावर भाजपच्या आणि आमच्या सरकारमधल्या प्रत्येकाने सांगितलं असा कोणताही बदलण्याची कोणतीही चर्चा किंवा अशी कोणतीही सूत्रांनी दिलेली माहिती ही आमच्यापर्यंत नाही. त्याच्यामुळे विरोधकांच्या वृत्तपत्रातनं, विरोधकांच्या मागणीवरनं किंवा लोकशाहीने त्यांना जो अधिकार दिलाय त्याच्यावरनं ते जे काही सांगत आहेत, जरी त्यांनी आरोप केले, जरी त्यांनी सूत्रांनी दिलेली माहिती अशी दिली, तरी हा सर्वस्व अधिकार हा महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. खरंच बदलायचं असेल तर हे तिघही बसून ठरवतील, परंतु अद्यापही आम्हाला ही माहिती नाही. राहिला विषय कोकाट्यांच्या बाबतीत माननीय अजितदादांनी आजही सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून याबाबतचा काय निर्णय घ्यायचा आहे हा तुम्हाला मंगळवारपर्यंत सांगू. मग घेणार आहेत का घेणार नाहीये हे सगळं चित्र आपल्याला मंगळवारी क्लिअर होईल. परंतु विरोधकांनी आरोप केले किंवा त्यांनी मागणी केली म्हणून तातडीने महायुतीने बसून निर्णय घेतला असा कोणताही विषय सध्या तरी नाही. त्यातून महायुतीला वाटत असेल की काही गोष्टींसाठी खांदेपालट करायची आहे किंवा कोणाला मंत्रिपदावरनं कमी करायचंय किंवा कोणाकडे जबाबदारी द्यायची, तर याचा निर्णय महायुतीतले भाजपामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि शिवसेनेचे वरिष्ठ मंडळी बसून निर्णय घेतील. पण तूर्तास तरी तुमच्याशी बोलत असताना अद्यापही अशी काही चर्चा आहे किंवा असा काही निर्णय घेतलाय ही कोणतीही अधिकृत माहिती नाही. बर, अमोल मातेलेजी, पूर्वाश्रमीचे माणिकराव कोकाटे तुमच्या सुद्धा सोबत होते. असं वादग्रस्त वक्तव्य करण्याचा त्यांचा आधीचा पण इतिहास होता की आता मंत्रिपदी विराजमान झाल्यावरच हे सगळं झालंय? मातेलेजी, मला तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागेल की बहुतेक तुम्ही तुमचं डिव्हाइस म्यूट केलंय, अनम्यूट करा प्लीज. माणिकराव कोकाटे ते अनेक पक्षी फिरून आलेले सहकारी आहेत. ते मंत्रिमंडळात आज कृषी मंत्री म्हणून काम करतात, परंतु असंवेदनशील कृषी मंत्री मी आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पाहतोय. कारण महाराष्ट्रातली जनता जवळजवळ 60 ते 65% शेती हा व्यवसाय करते आणि अनेक शेतकऱ्यांच्या नजरा कृषी मंत्र्याकडे असतात. त्यांची धोरणं, त्यांची उद्दिष्ट, ध्येय, त्यांच्या मागच्या 6-7 महिन्याचा कार्यकाळ पाहता त्यांनी या खात्याची रक्तर रेषीयो टांगण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं कृषी खात्याची एकंदरीत कामगिरी कोकण कार्यकाळामध्ये पीक विमा भरपाईची प्रतीक्षा 40 लाखाहून अधिक शेतकरी अजून देखील म्हणजे प्रतीक्षित आहे, भरपाई मिळालेली नाहीये. हमी भावाची अंमलबजावणी ती देखील मिळाली नाही, पण कागदोपत्री आहे. अनुदान वाटपामध्ये 8 जिल्ह्यात 4 महिन्याहून अधिक विलंब झालेला आहे, पूर्ण झालेलं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त भाषणे, कृती काहीच करायची नाही. कोकाटे हे कृषी कंपन्यांचे प्रतिनिधी वाटतात, शेतकऱ्यांचे कमी आणि कंपन्यांचे जास्त वाटतात. म्हणजे कोकाटे हा जी व्यक्ती आहे ही कलंक आहे या पदावरती. आज त्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेतकरी, अनेक शेतकरी संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करतात. ताई सांगता विरोधक आरोप करतात, आम्ही आरोप करत नाही. कृषी खात्यावरती शेतकऱ्यांचं डोळ्यात तेल घालून लक्ष असतं. असे शेतकरी, अशा संघटना त्यांच्यावरती आरोप करते आणि त्यांनी तसं काम केलेलं आहे. त्यांची वक्तव्य जर आपण पाहिले असते आतापर्यंत तर त्यांनी काय काय वक्तव्य केलेले आहेत. आता ते परत तेच बोलून आपला वेळ घेत नाही. बोगस बियाणे पुरवठे करणाऱ्या कारवाईचा त्यांनी देखील काही कारवाई केली नाहीये. म्हणजे त्या बोगस कंपन्यांनी जे बियाणं दिली, ती बियाणं दिल्यानंतर शेतकऱ्यांना जे उत्पादन जितक्या
व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. म्हणजे निकृष्ट दर्जाची बियाणं दिलेली आहे. तरी देखील कृषी मंत्र्यांनी एक भ्रक शब्द काढलेला नाहीये. म्हणजे असे अनेक आरोप बर त्या कृषी मंत्र्यावर स्वतःवर असल्यामुळे ते काय कृषी खात्याचा कारभार करणार आणि काय कारभार चालवणार. हम्म आता आपण जर पाहिलं असेल चालू पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचा कृषी मंत्री विधान परिषदेमध्ये विधिमंडळामध्ये ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं 14 कोटी जनतेचा ज्या विधिमंडळामध्ये कारभार चालतो अशा संवेदनशील असलेल्या ठिकाणी ते रम्मी खेळतात आणि ते 43 सेकंदाचा फक्त व्हिडिओ शूट केलेला आहे. त्याच्या अगोदर आणि नंतर देखील अनेक वेळा ते खेळत असावे, परंतु तो व्हिडिओ शूटिंग झाल्यानंतर तो आपल्याला लक्षात आला. त्याचबरोबर ते सांगतात की त्यांनी मॉर्फो केलेला आहे. अरे पण तुम्ही आयटी कोणाला विचार स्किप करताना किती सेकंद लागतात? 1, 2, 3 सेकंद याच्यापेक्षा कुठेही स्किप करता येत नाही किंवा स्किप केलं जात नाही. म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांचा तातडीने राजीनामा घेतला गेला पाहिजे. हम्म त्यांचे पक्षाचे अध्यक्ष विविध जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर जेव्हा जातात तेव्हा त्यांना काही लोक प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना प्रश्न विचारले म्हणून वाईट वाटतं. बर आणि तिथल्या युवक संघटनेचे अध्यक्ष सांगतात की तुझ्या जिल्ह्यात येऊन मला लोक प्रश्न विचारतात, तू काय करतो? असा उलटा दम देऊन त्यांना ठीक. मारेकरी करून त्यांना पकडून त्यांना मारहाण केली जाते. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी साधे प्रश्न देखील विचारायचे नाही. म्हणजे यांनी पत्ते खेळायचे, यांनी भ्रष्टाचार करायचा, बर. विमामध्ये पैसे खायचे, निकृष्ट बी बियाणे द्यायचे शेतकऱ्यांना, तरी देखील आवाज उठवायचा बर नाही, म्हणजे प्रश्न या विचारायचे नाही. सगळ्यासाठी माणिकराव म्हणजे- कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी तुमची मागणी आहे. कपिल ढोकेजी काय होणार आहे राजीनामा देऊन मला सांगा. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, 4 महिने नाही होतात तर आज अजित पवार सांगतायत धनंजय मुंडे हे काय कृषी घोटाळ्यामध्ये दोषी नाहीयेत, त्यांचा राजीनामा घेतला, आता मनस्ताप झाला म्हणून. आता जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांना पुढच्या काही महिन्यांमध्ये जर दोषमुक्त करायचं असेल, क्लीन चिट द्यायची असेल, नैतिकता बितिकता हे सगळे मुद्दे बासनात गुंडाळून ठेवायचे असतील तर मग माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेऊन काय करणार आहेत? त्यांच्यावर तर काय असा गुन्हाही काही दाखल नाहीये, रमी खेळलेत किंवा 4 वाक्य त्यांच्या तोंडातनं गेलेली आहेत जी आक्षेपार्ह असतील. मुळात कुठलंही सरकार हे लोकांसाठी असते हे सगळ्यात अगोदर आपण आधी समजून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत आहे ते सरकार लोकहिताच्या भावना जपताना काही फार दिसत नाही. या उलट या सरकारमध्ये अनेक मंत्री वादात सापडतात. या सरकारमध्ये जर सगळं काही चांगलं असतं तर ही बातमी आलीच कुठून की फेरबदल होणार आहे. आता ताई बोलत होत्या, ताईंनी सांगितलं की विरोधक उगाच पेरणी करतात, हे करतात. माध्यमांना बातम्या देण्याचं काम तर काही विरोधक करत नसतात. सरकारमध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं नाही म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या येतात. आपण जर पाहिलं असेल तर रोज कोणातरी आमदाराचा कारनामा बाहेर येतो, कोणातरी मंत्र्याचा कारनामा बाहेर येतो. हे लोक वागतातच असे की हे काही सरकार चालवण्याच्या पात्रतेचे नाही आहेत. त्यामुळे माध्यमांना सुद्धा अशा पद्धतीच्या बातम्या मिळत असतील किंवा मग एक जो प्रत्येकाचे काही बातम्या पेरणारी लोक असतात. ठीक आहे, मुद्द्याकडे येऊयात आपण. मुद्दाच हा आहे की राजीनामा घेऊन काय होणार आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला, मुळात राजीनामा किंवा फेरबदल केल्यानं काही होणार नाही. सरकारची मानसिकता प्रामाणिक असायला पाहिजे. सरकारनं लोकांसाठी पोटतिडकीनं काम केलं पाहिजे जे होताना दिसत नाही. म्हणजे हा गेला की तो गेला की हा, अशा पद्धतीनं काही होणार नाही. जे आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. जे बेजबाबदार वागतात त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे ना. कशासाठी त्यांचे लाड पुरवतोय? केवळ स्थानिक स्वराज्य पण संस्थांच्या माझा प्रश्न असा आहे की रस्ता जरी दाखवला तरी तो तेवढा पुरता दाखवला जातोय, परत काय 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्यांना क्लीन चिट देऊन त्या मागच्या दारांनी परत घ्यायचंय. हा, शेवटी सगळे एकमेकांचे लाड करतात, सगळे एकमेकांचे जाग जागतात. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे आहेत म्हणून यांचे लाड करायचे आणि परत म्हणजे आता हा आपण धनंजय मुंडेंच्या बाबतीत कशाला बोलता? अजित पवारांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस काय बोलले होते? सिंचन घोटाळा, चक्की पिशिंग सरकारमध्ये सामील व्हायच्या 2 दिवस आधी नरेंद्र मोदी, अजित पवार, सिंचाई घोटाळा, 70,000 करोड का सिंचाई घोटाळा. दुसऱ्या दिवशी अजितदादा चांगले झाले. मुळात हे सगळे एकमेकांचे यांचे सगळ्यांचे हात भ्रष्टतेनं बरबटलेले आहे. त्यामुळे हे सरकारच कुचकामी आहे. म्हणजे मंत्री बदलल्यानं किंवा लोक बदलल्यानं काही होणार नाही. ठीक आहे. अवधूत वाघजी, मी मुद्दाम तुमच्याकडे अखेरीस आली कारण या सगळ्याचा चेंडू शेवटी तुमच्या पक्षाच्या कोर्टात येऊन पडतं. कारण भाजप हा सगळ्यात संख्येनं मोठा असलेला पक्ष आहे, मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि अगदी अजितदादांनी पण म्हटलं देवेंद्र फडणवीस जो काही निर्णय घेतील या बाबतीमध्ये तो अंतिम असेल आणि ते बरोबर सुद्धा आहे कारण राज्याच्या मंत्रिमंडळाचे ते प्रमुख आहेत. प्रश्न असा आहे की सहकारी पक्षांमधले हे आमदार आणि मंत्री जर ही कामं करत असतील ज्या योगे विरोधकांना जनतेला हे म्हणण्याची वेळ येत असेल की यांचे राजीनामे घ्या, तर तुमची अवस्था थोडीशी अडचणीची होतीये का?
कविताजी धन्यवाद, तुम्ही हा विषय चर्चेला घेतला. थँक्यू. सर्वात पहिला मुद्दा आहे, हा जो मुद्दा चर्चेला आला आहे तो सामनामध्ये आलेल्या त्यांच्या अग्रलेखामधनं काही मथळ्यामधून आलेला आहे. खरं म्हणजे सामना हे वर्तमानपत्र आहे की नाही हाच एक मोठा संशोधनाचा विषय आहे. ती म्हणजे आता सामनामध्ये काय झालेलं आहे की चावडीवरच्या गप्पा मारतात तशा गॉसिप्स मारणाऱ्या लोकांची एक चावडी तयार झालेली आहे आणि ती अफवांची फॅक्टरी तयार झालेली आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना बगल देऊन सामनामध्ये काय लिहिलंय त्याच्यावरनं आपण सगळेजण चर्चा करतो, यामध्येच मला काही फारसं म्हणजे मला दुःख होतं. कारण सामनाचे संपादक जे आहेत ते स्वतः जवळजवळ 6 महिने आणि काय फार मोठं राष्ट्रासाठी काहीतरी काम केलं, समाजासाठी काम केलं, सत्याग्रह केला म्हणून नाही, तर बायकोच्या खात्यावर 55 लाख रुपये आले होते. त्याच्यासाठी प्रश्नचिन्ह होतं ईडीचं आणि त्याच्यानंतर पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये ते 6 महिने आतमध्ये होते. तर त्याच्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेला माणूस ज्या वर्तमानपत्राचा संपादक आहे त्याने लिहिलेल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं ही महाराष्ट्रातली सगळी जनता जाणते. आता दुसरा मुद्दा असा आहे की तरीही जर चर्चेला विषय आला तर खरं बघायला गेलं तर साधारण 250 आमदार आमच्याकडे आहेत. अनेक माजी आमदार आजच मी पाहतो आहे की कैलास गोरंट्याल 3-4 वेळा निवडून आलेले आहेत जालनामधून. ते थोडेसे दुःखी कष्टी आहेत. माझ्याकडे जी माहिती आहे सांगली जिल्ह्यातले एक नाही तर राष्ट्रवादीचे एक नेते आहेत, काँग्रेसचे एक नेते आहेत, ते दुःखी कष्टी आहेत. ते कधी भाजप त्यांना दरवाजे उघडते याची वाट बघतात आहेत. अशा परिस्थितीमध्ये विरोधकाची जी भूमिका पार पाडावी लागते ती पार पाडण्यामध्ये सर हे सगळं बरोबर आहे. वाघ सर हे सगळं बरोबर आहे. मुद्दा असा आहे की जे काही आरोप झालेत ते तर लपवता येणार नाही. पैशाच्या बॅगा असलेल्या रूम मध्ये मंत्री बसलेले दिसतात, विधिमंडळामध्ये मंत्री रमी खेळताना दिसतात. हे सगळे आरोप काय टाळायचे का? गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्स बार आहे, त्या डान्स बार मध्ये कारवाई होते. आता हे सगळे आरोप टाळायचे का? याच्यावर काहीतरी तर कारवाई करावी लागेल ना. ती जबाबदारी तुमच्या पक्षावर येऊन पडते. कविताजी आत्ताच तुम्ही तुमच्या स्क्रीनवर दाखवताय की कोकाटे हे काहीतरी मोबाईलवर एक गेम बघतायत आणि तिकडे तुम्ही लिहिलं कोकाटे रमी खेळताना. अहो लहान मुलगा पण सांगेल ती रमी नाहीये. तो काय कुठचा तरी गेम आहे नक्की, पण ती रमी नाहीये. पण कोकाटे असं म्हणाले नाही ती रमी नाहीये म्हणून. त्यांनी रमी आहे हे मान्य केलंय. मी सांगतो ती रमी नाहीये. मी चॅलेंज देतो ती रमी नाहीये. तुम्ही देताय सर चॅलेंज, पण कोकाटे स्वतः म्हणतात ना की ती रमी आहे म्हणून. कविताजी आपल्या चुका कविताजी आपल्या चुका सुद्धा आपण मान्य करायला शिका. मी काय म्हणतोय त्यांनी विधानभवनामध्ये अवधूतजी खरं तर हा वादाचा मुद्दा असायला नको, पण किमान त्यांच्या स्क्रीनवर पत्ते दिसतात हे तरी मान्य करता की नाही? मी काय म्हणतोय रमी हा शब्द नाहीये, तो दुसरा गेम असेल. मी त्यांचं समर्थन मुळीच करत नाही. पत्ते खेळतात ना विधिमंडळ, ही काय पत्ते खेळण्याची जागा आहे का? कविताजी मी हे मान्य करतो की त्यांनी व्हिडिओमध्ये गेम खेळणं सुद्धा चुकीचं आहे, हे मी मान्य करतो. विधिमंडळामध्ये करणं हे पण चुकीचं, हे पण मान्य करतो. परंतु ज्यावेळी आपण एखादी गोष्ट लोकांसमोर मांडतो त्यावेळी रमी हा शब्द तुम्ही वापरलेला आहे. ही रमी हा शब्द चुकीचा आहे, बाकी सगळं ठीक आहे. याचप्रमाणे तुम्ही जे काही व्हिडिओ दाखवता ते तुम्ही दाखवता ते सगळे सत्य आहेत असं समजायचं काय कारण नाही. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ तयार करू शकतो. हे ना विधिमंडळाने चौकशी समिती नेमली आहे ना याच्यासाठी, येईल की त्यातनं. बरं ते असं नाही म्हणतात की व्हिडिओ खोटा आहे, ते हे म्हणतात की व्हिडिओ शूट कुणी केलाय, त्याच्यामुळे तो AI चा व्हिडिओ आहे वगैरे. हे आत्ता तरी मान्य करण्यासारखं विधान नाहीये. मुद्दा हा आहे की जर एखादा मंत्री हे करताना सापडत असेल तर कारवाई करण्याची एक जबाबदारी सरकारवर येऊन पडते. ती जबाबदारी सरकार घेणार आहे का? कारवाई म्हणून या मंत्र्यांचे राजीनामे घेणार की आणखीन काही कारवाई करणार? काय जनतेला उत्तर देणार? हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही मला माझी भूमिका मांडायला देत नाही आहात. मी तुम्ही जे बोलताय त्याप्रमाणे जाणार नाहीये. मी माझे मुद्दे टाकतोय.
मी असं म्हणतोय की त्यांनी केलेली सगळी जरी चूक असली तरी आपल्याला हे पाहावं लागेल की त्या त्या पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे आणि याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. कोणाला काढायचं आहे, कोणाला घ्यायचं आहे, मंत्रिमंडळ वाढवायचं आहे, विस्तार करायचा आहे, रिशफलिंग करायचं आहे, याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. आणि सध्या तरी तो इट इज नॉट ऑन अवर कार्ड, आमच्या समोरचा तो विषय नाहीये. नाही, तुम्ही म्हणताय सर तुमच्या समोरचा विषय नाहीये, पण अजित पवार म्हणतात हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांचा विषय काय? जर बदल करायचा असेल तर तो बदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. आमच्या समोर असा विषयच नाहीये मंत्रिमंडळामध्ये चेंज करायचं की नाही करायचं. जे काय होईल त्याच्याबद्दल जर चौकशी झाली, त्या चौकशी नंतर जर काही आढळलं तर त्यावेळी पाहू. विरोधी पक्ष नेते जे क्रेडिबिलिटी हरवून बसले आहेत, विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयकाबद्दल एक शब्द बोलत नाही, ते विरोधी पक्ष विधान परिषदेमध्ये अखंड तांडव करतात. त्यांची क्रेडिबिलिटी काय आहे? त्यांचं अजून एकमत होत नाहीये की विरोधी पक्षनेता कोण असावा, याबद्दल एकमत होत नाहीये. प्रत्येक जण एकमेकांची टांग खेचतात आहेत. आज युपीए अस्तित्वात आहे का? इंडिया आघाडी अस्तित्वात आहे का? येणाऱ्या जिल्हा परिषद आणखी महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत का? शिवसेना मनसे बरोबर गेल्यानंतर काँग्रेस आणखीन काय ते राष्ट्रवादी शपथ काय करणार आहे ह्याच्याबद्दल माहित नाहीये. तर त्यामुळे विरोधकांचा एकमेकांमध्ये ताळमेळ नाहीये, पायपोस नाहीये, त्याला काय करावं कळत नाही. त्यामुळे केवळ वेगवेगळे आरोप करून सत्तारूढ पक्षाची प्रतिमा मलिन कशी होईल याचा प्रयत्न चालू आहे. फक्त आरोप नाहीये, त्या आरोपांसोबत व्हिडिओ सुद्धा आहेत, ते आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. अमोल मातेलेजी, कशाला तुम्ही आरोप करताय तुमच्या पक्षाकडनं की माणिकराव कोकाटे रमी खेळतायत म्हणून? अवधूत वाघजी म्हणतात काही रमी वगैरे खेळत नव्हते, असतील तर पत्ते असतील ते फक्त. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अवधूत वाघ साहेब ते त्या ठिकाणी विधान भवनामध्ये, विधानमंडळामध्ये सरळ सरळ दिसतंय की ते पत्ते खेळतात. ते म्हणतात रमी खेळत नाही, त्यांचं ज्ञान जास्त असेल, आम्हाला ज्ञान कमी आहे. तुमच्याकडे पहिली गोष्ट ही, त्यांनी आता शासकीय संस्थांचा जो वापर करून नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम मागच्या काही दिवसामध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आम्ही आता भारतीय जनता पार्टी जे पक्षात येतो तो येतो. तुमच्या पक्षावर विश्वास असेल ना, तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी द्या, मंत्रिमंडळामध्ये घ्या. सगळ्या पक्ष फोडलेल्या लोकांनी तुम्ही मंत्रिमंडळात घेतलेत. आज जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचे ओरिजिनल किती मंत्री आहेत? म्हणजे आज भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही, भेसळ जनता पार्टी झालेली आहे. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याबद्दल आम्ही विरोधक आरोप करतो. आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाही. महाराष्ट्राची कृषी प्रधान देश आहे, राज्य आहे, ती संपूर्ण जनता कृषी मंत्र्याच्या विरोधात आहे. त्यांना हे कळत नाही का? म्हणजे एका बाजूला सत्ताधारी पक्षांनी काही वाटेल तेवढे आरोप करायचे, भ्रष्टाचार करायचा, मारामाऱ्या करायच्या, गुंडगिरी करायची, मोजोर सारखं सत्ता राबवायची, आणि परत विरोधकांमध्ये ते आपापसात एकत्र राहिलेले नाही, वेगळे झालेले आहेत. अरे आम्ही वेगळे राहू, कसे राहू, पण आम्ही जनतेचा आवाज बुलंद करतोय ना, रस्त्यावरची लढाई लढतोय. तुमच्यावर एवढी हिंमत आहे ना, तुम्ही सरकार बरखास्त करून दाखवा, पुन्हा निवडणूक घ्या, मग दूध का दूध पाणी का पाणी होईल. तुम्ही शासकीय यंत्रणाचा वापर करून, फेरफार करून पाचवी बहुमत मिळवलेलं आहे. सरकार येऊन देखील 7-8 महिने झाले, तुम्हाला सरकार चालवता येत नाही. तुमच्या सरकारमधल्या 8 ते 10 मंत्र्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. म्हणजे हमी ट्रॅक सारखे आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, खंडणी सारखे आहेत, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत. इतरही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, इथून पुढे देखील राजीनामा घ्यावे लागतील. अशी परिस्थिती मंत्रिमंडळाची आहे. खूप वेळ आपल्याला बाकीच्यांकडे पण जायचंय. मातेलेजी, मला अगोदर रुपालीताईंकडे जाऊ देत. रुपालीताई मगापासून मला इशारा करतात की त्यांना त्यांचा मुद्दा मांडायचा. ताई, थोडक्यात प्लीज. थोडक्यातच सांगते की विरोधकांनी आरोप केलाय, ठीक आहे, तो आरोप तपासला तर गेला पाहिजे ना. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. रमी खेळत होते, ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सुद्धा बोलायची संधी मिळाली पाहिजे. आणि विधान भवन, मला बोलू दे, विधान भवन हे तपास करेल ना. आणि आम्हाला काय म्हणायचं, का सरकार बरखास्त करायचंय? खासदारकीला यांची लोक निवडून आले तेव्हा ते जनतेने कौल दिला, आणि विधानसभेला महायुतीला कौल दिला, तो यांना मान्य नाही. अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्यांचं म्हणणं कसं काय कोण ऐकेल? सगळ्यात महत्वाचं. आणि मला काय, शरद पवार साहेबांच्या गटाने तर सांगूच नाही, त्यांनीच हा व्हिडिओ जो जारी केलेला आहे, होऊ द्या ना तपास. तो आरोप तुम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये जर मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना
तथ्य आढळलं तर निश्चित ते निर्णय घेतील. तुम्ही म्हणताय म्हणून निर्णय घ्यावे हे असं कुठेही बंधनकारक नाही. आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कचाट्यात पकडण्यापेक्षा जनतेच्या कामासाठी डेव्हलपमेंटसाठी सरकारला कचाट्यात धरावं ना. मातेलेजी पुन्हा बोला, कारण तुमचा आवाज कट होत आला. नाही, ताई सांगता विरोधक म्हणून आरोप करतात. आम्ही आरोप करत नाही. विधान भवनामध्ये, विधान मंडळामध्ये त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय, व्हिडिओ सांगतायत ते पत्ते खेळतात, रमी खेळतात. सांगत नाही आम्ही होते व्हिडिओ दाखवण्याचं काम केलंय. हे त्यांना कळलं पाहिजे ताईंना. ताई सांगतात तपास होईल. त्यांनी स्वतःहून पुढे सांगितलेलं असं आहे रुपालीताई, हे काय त्यांनी अमान्य नाही केलेलं आहे. त्यांनी मान्य केलंय की तो व्हिडिओ आहे, तो खरा आहे. आता त्यांनी त्यामध्ये हे सांगितलं की ते पॉपअप होतं, मी बंद करत होतो, माझं काही अकाउंट नाहीये, मी त्याच्यामध्ये काही पैसे लावलेले नाहीयेत वगैरे वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलं. त्यामुळे व्हिडिओ काही खोटा आहे वगैरे असं किमान माणिकराव कोकाटे तरी अजून म्हणालेले नाहीये. आता तो जो व्हिडिओ आहे त्याचे काय अर्थ लावायचे ते नंतर लावले जातील किंवा आता लागतायत ते अर्थ, पण व्हिडिओ नाहीये किंवा तो AI नाही असं काही आतापर्यंत समोर आलेलं नाहीये. त्यामुळे त्या मुद्द्यावर, या विषयावर इथे चर्चा करण्यात काय अर्थ नाहीये. काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, कपिल ढोकेजी, मला सांगा की तुमच्यावर आरोप होतोय की तुमची क्रेडिबिलिटी नाहीये, विरोधकांची क्रेडिबिलिटी नाहीये, एकी नाहीये विरोधकांमध्ये. अवधूत वाघ म्हणतात की नाहीये त्यांच्यामध्ये क्रेडिबिलिटी, म्हणून हे असे आरोप करतायत. मुळात आरोप का होतात हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आमच्या क्रेडिबिलिटीचा विचार तुम्ही करू नका. काँग्रेस पक्षाची ताकद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय आहे तुम्हाला दाखवून दिलं. विधानसभेच्या निवडणुकीत चुकीच्या मार्गाचा वापर करून जर तुम्ही सरकार आणत असाल, लाडक्या बहीण योजनेनं काय घोटाळा करून ठेवला महाराष्ट्रात, लाडक्या बहीण योजनेचे काय हाल आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काल मी तुमची चर्चा ऐकत होतो की लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून कशा कशा लोकांना पैसे वाटण्याचं काम यांनी केलं. सरकार कशा मार्गाने तुम्ही सत्तेवरती आलात हा एक वेगळा प्रकार आहे, त्याच्यावर एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, त्यावरती आपण बोलूया. पण आमच्या क्रेडिबिलिटी संदर्भात तुम्ही चर्चा करू नका. तुम्हाला ते करण्याचा अधिकार सुद्धा नाही. तुम्ही कुठल्याही मार्गाने का होईना महाराष्ट्राच्या सत्तेवरती आहात. ती सत्ता चांगल्या पद्धतीने सांभाळणे, सरकार चांगलं चालवणे ही त्यांची जबाबदारी असायला पाहिजे. पण चाललंय काय म्हणजे मला सांगा ना, यांचा कुठला तरी एक मंत्री बेडवरती सिगारेट पितो आहे, बाजूने पैशाची भरलेली बॅग आहे, घरात कुत्रा आहे. कुठून येतो एवढी सत्तेची मस्ती? एका गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावानं बार आहे, त्या ठिकाणी 22 महिला अरेस्ट केल्या जातात. कुठून येते? काय उत्तर आहे याचं? यांचा एक आमदार चड्डी बन्यांवरती, याच्यामध्ये येतो टॉवेल आणि बन्यांवरती, कॅन्टीन मध्ये येतो आणि मारामारी करतो, फायटिंग मारतो. त्यावेळी सुद्धा म्हणजे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत, त्यांना माहिती नसतानाच त्यांच्या खात्याचा एक IAS अधिकारी हिंदी आणि मराठी संदर्भातला GR काढतो. चाललंय काय? देवेंद्रजींचं नियंत्रण आहे का यांच्यावरती? सगळं काही चांगलं चाललं असेल तर यांनी तसं सांगावं. त्या बातम्या काय येतात? नितेश राणे सारखा माणूस म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला वेळच घालवायला पुरत नाही, सातत्यानं राष्ट्राच्या विरोधात म्हणजे देशाचं वातावरण खराब होईल, राज्याचं वातावरण खराब होईल इतकी निरर्थक फालतू बळबळ करत असतो. म्हणजे चाललं तरी काय? जयकुमार गोरे सारख्या मंत्र्यावर गंभीर प्रकारचे आरोप झाले. काय चाललंय? एकही सरकार जर व्यवस्थित चाललं असेल तर आमच्या क्रेडिबिलिटीचा विचार करू नका. तुम्हाला जर सरकार चालवता येत नसेल तर त्या संदर्भाने बोला ना. आता नवीन शोध म्हणजे मी एक मिनिट मला बोलू द्या. म्हणजे त्या परवाच्या चर्चेमध्ये जगदीश आपले हे देशमुख आपले त्या ठिकाणी अँकर होते. मी ठासून सांगितलं की भाजपची नेते खोटारडे आहेत, भाजपचे प्रवक्ते खोटारडे आहेत, महायुतीचे लोक म्हणजे या सरकारमध्ये कोण आहेत तर खोटारडे, भ्रष्टाचारी, सगळे गुंड या सरकारमध्ये आहेत. आपण जर खोटे तर इतके बोलतात की परवाच्या आज सांगितलं त्यांनी भावांतर योजना खोटं बोलले. आज तर बरं आमच्या रुपालीताई आणि अवधूतजी यांनी नवीन जावई शोध लावला की कोकाटेच रमी खेळत नव्हते. स्वतः कोकाटे कबूल करतात ते रमी होती आणि हे म्हणतात की ती रमी नाही. अवधूत वाघ चॅलेंज करत होते. अवधूतजी तुमचं चॅलेंज मी स्वीकारतो. अवधूतजी मी चॅलेंज मी स्वीकारतो. ती जर रमी नसेल तर मी तुम्हाला रम्मी, मला रम्मी खेळता येत नाही. तुम्ही ऐकलं रम्मी नसेल. आता रुपालीताई थांबा, रुपालीताई थांबा. अवधूत वाघ बोलत होते की ती रमी नाही. मी चॅलेंज स्वीकारतो की माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी रमी खेळत होते. रमीला पट्टा मी आम्ही पण स्वीकारतो. रुपालीताई मी चॅलेंज स्वीकारतो. कुठला जाऊन शोधला होता तुम्ही? माणिकराव कोकाटेंचा बचाव करताना तुम्हाला लाभ वाटली पाहिजे. कुठला बचाव करताय? कुठला बचाव करताय तुम्ही? कोकाटे स्वतः सांगतात ते काय आहे? तुम्हाला रमीचा फरक कळत नाही का? मी चॅलेंज स्वीकारतो. मी तुम्हाला रमी आणि दुसऱ्या फरक समजावून सांगतो. मीडिया समोर सांगितलं ज्यांनी स्वतः, ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांनी.
ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्यांनी येऊन सांगितलं मला रम्मी खेळता येत नाही. तुम्ही मीडियासमोर रेटावून खोटं बोलणार. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी येऊन सांगितलेलं आहे. नको त्या गोष्टी दोघांनी एकमेकांना पुरेसं उत्तर दिलेलं आहे. नवीन कपिल डोकेजी आणि ताई मी तुम्हाला दोघांनाही वेळ दिलेला आहे. मला नाही वाटत की आपण याच्यावर चर्चा करत बसावी की ते काय खेळत होते आणि त्या खेळाचं नाव काय होतं. एखाद्या विधिमंडळामध्ये मंत्री म्हणून असलेल्या व्यक्तीनं कसं वर्तन करावं आणि माणिकराव कोकाटेंचं वर्तन त्यासाठी साजेसं होतं की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर जे काही पत्ते दिसले ते तिथे शोभनीय होतं की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे उगाच तो खेळ रमी होता की नव्हता याच्यावर आपण चर्चा करूयात नको. अवधूत वाघजी, आता मुद्दा असा आहे की विधिमंडळामध्ये जेव्हा नेते आपण निवडून पाठवतो त्यावेळेस आपल्याला अपेक्षा असते की त्यांनी पॉलिसी डिसिजन्स घ्यावे, त्यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, त्यांनी कायदे बनवावेत. ते होताना दिसत नाहीये. त्याच्याऐवजी अधिवेशनामध्ये या व्हिडिओची चर्चा करावी लागते. यातून होतं काय की फक्त त्या मंत्र्यांचीच बदनामी होते किंवा त्या मंत्र्यांनाच प्रश्न विचारले जातात असं नाही. प्रश्न संपूर्ण सरकारला विचारले जातात. म्हटलं मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जेव्हा आमदार असं वागतात त्यावेळेस लोक काय म्हणतात? लोक म्हणतात की आमदार माजलेत म्हणून. हे मुख्यमंत्र्यांना सभागृहात सगळ्यांना सांगावं लागलं, स्वपक्षीयांना सांगावं लागलं, विरोधी पक्षांना सांगावं लागलं. या सगळ्यामध्ये जी लाज जाते ती आता जर थांबवायची असेल तर करायचं काय? प्रमुख पक्ष म्हणून हा प्रश्न तुम्हालाच विचारावा लागेल. आतापर्यंत चर्चेमध्ये मी फक्त अतिशय प्रामाणिकपणे एक दोन गोष्टी सांगतो. आमचे मित्र कपिल डोके यांनी सांगितलं की मी चॅलेंज देतो वगैरे. माझा ते खेळत आहेत की नाहीत हा विषयच नाहीये. मी फक्त मुद्द्यावर येतो की माध्यम सुद्धा जे दाखवतात ते परफेक्ट आणि करेक्ट असतच असं नाही. हा जो खेळ चालू आहे त्याला सॉलिडेअर असं म्हणतात, त्याला रमी असं म्हणत नाही. ही माझी तुमच्या सर्वांना करबद्ध प्रार्थना आहे. बाकी हा विषय सोडून दिला जाऊ देत. प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे ते ठरवायचं. पुढे जाऊयात आपण. दुसरा विषय आहे नितेश राणेंचा. नितेश राणे जे स्टेटमेंट करतात त्याला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. तुम्हाला पटतील अशी स्टेटमेंट करायला नितेश राणे काय तुमचे गुलाम नाहीत किंवा तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि आमदार म्हणून नितेश राणे जे काही बोलतात आहेत त्याला भारतीय जनता पक्षाचं समर्थन आहे. ते तुमच्या आवाजात आणि तुमच्या स्वरात बोलणं ह्याची काही जरूर नाही. आता तिसरा प्रश्न जो राहिला, जो कविता जी तुम्ही विचारलाय तो सत्य आहे. कुठच्याही सरकारचा चेहरा हे मुख्यमंत्री असतात. या सरकारचा चेहरा हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत. देवेंद्रजी फडणवीसनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा याबद्दलची नापसंती ही मीडिया समोर, सर्वांसमोर, एवढंच नव्हे तर त्या पक्षाच्या प्रमुखांबरोबर व्यक्त केलेली आहे. आम्ही एक आघाडीचं सरकार चालवत आहोत ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन आम्ही काम करत आहोत. एकनाथजी शिंदे, अजितदादा आणि स्वतः देवेंद्रजी हे तिघं येऊन हे सरकार चालवत आहेत. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीवर जर निर्णय घ्यायचा झाला तर 100% हे तिघ जण एकत्र मिळून निर्णय घेतात. आणि तसा जर निर्णय घेण्याची वेळ आली तर सर्वजण मिळून निर्णय घेतील जो या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या फायद्याचा चांगला आहे. परंतु विरोधक काही बोलतात आणि मीडियामध्ये एखादी गोष्ट आली आहे त्याच्यामुळे ऍक्शन घेण्या एवढं कच्च आणि बच्च हे सरकार नाहीये. हे सरकार मॅच्युअर्ड आहे आणि या सरकारला काय निर्णय घ्यायचा हे माहिती आहे. 70% जनता या महाराष्ट्रातली या सरकार बरोबर आहे आणि यामुळे या विरोधकांना कोण हिंग लावून पुसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना आता काय करू आणि काय नकोसं झालेलं आहे. त्यामुळे ते शिव्याशाप देतात. हे सरकार नालायक आहे, मूर्ख आहे वगैरे वगैरे माझा उपप्रश्न आहे तुम्हाला. अवधूतजी, याला माझा उपप्रश्न असा आहे की नेमकं काय केलं म्हणजे कुठल्या टप्प्यावर सरकार कारवाई सुरू करणार? एखाद्या मंत्र्याचा आपल्या घरामध्ये पैशानं भरलेला बॅगांसोबतचा व्हिडिओ येतो, त्याची काही चौकशी होणार आहे का? सरकारने याच्याबद्दल काही सांगितलेलं नाहीये. एक आमदार तिकडे जातो, हाणामाऱ्या करतो. 2 आमदारांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीमध्ये येतात, हाणामाऱ्या करतात. हे सगळं कमी म्हणून की काय? ज्यांच्याकडे राज्याच्या गृह खात्याची जबाबदारी आहे त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीकडे बारचं लायसन्स असतं, डान्स बारचं लायसन्स असतं, तिथल्या 22 मुली पकडल्या जातात. या सगळ्याच्या चौकशा तरी केल्या जाणार आहेत की नाही? आपण काही करत नाही आणि त्याला विरोधकांचे आरोप म्हणून जर आपण फक्त वासलात लावण्यात असू तर मग या सगळ्यांना पाठीशी घालतात असा अर्थ होतो त्याचा.
काय करतोय याच्याबद्दल तुमचे कमेंट्स कशाला पाहिजे? तो तुम्हाला कोण विचारतंय? माझ्या बेडरूम मध्ये मी काय करायचं हे मी तुम्हाला ठरवून करणार का? ओके तेवढं तर स्वातंत्र्य भारतामध्ये आहे ना ओके. लोकांना. तर त्याच्यामुळे ओके तो म्हणजे मनुष्य सिगरेट म्हणजे पितोय. राज्यातला सिगरेट एक पिणं हा मंत्री गुन्हा कधी अवधूत झालाय? वाघजी कशाचं समर्थन करताय? राज्यातला एक मंत्री पैशानं भरलेल्या 2 बॅगा घेऊन समोर बसतो, त्याचं समर्थन करायचं? याचं तुम्हाला काहीच अर्थता नाहीये. अतिशय बालिश आणखी बिगरी आणखी ज्युनियरच्या मुलांनी करावेत असे ग्रामपंचायतीमधले आरोप करून मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. त्याच्यासाठी आणखीन काहीतरी प्रश्न करावं लागतं. राजीनाम्याचा मी एक उपस्थितच सांगतो, केला नाहीये कविताताई, अवधूतजी. एक सांगतो, मी राजीनाम्याचा आम्ही प्रश्नच त्या- नाही उपस्थित देशमुख केला. कोण होते गृहमंत्री? त्या आपण गृहमंत्र्यांचा- राजीनाम्याचा मुद्दाच नाही उपस्थित करत आहोत. आपण असं म्हणतोय हे सगळं दिसल्यानंतर त्यावर किमान कारवाई व्हावी की नाही, किमान चौकशी व्हावी की नाही, त्याची तर सुरुवात व्हावी की नाही, त्या पक्षाकडून सरकारकडून तीही होत नाही. अहो ज्यावेळी योग्य वाटेल मुख्यमंत्री निर्णय घेतील. तुम्हाला काय एवढी घाई लागलेली आहे? तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. मीडियावर बर. चाललेलं सरकार नाहीये हो की मीडिया सरकार चालवते. हे बर. सरकार लोकांनी निवडून म्हणजे दिलेलं आम्ही आहे. प्रश्न 250 विचारू आमदार नयेत निवडून ना. दिलेले आहेत. थोडक्यात आणि लोक जोपर्यंत थोडक्यात असं आमच्या आहे बाजूने अवधूतजी, तोपर्यंत हे थोडक्यात सरकार तुम्हाला हे सांगायचं आहे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही कारवाई करू, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा आम्हाला काहीही विचारण्याचा अधिकार नाही. मत टाकलं, सरकार निवडून दिलं, विषय संपला. वी डोंट वर्क. आम्ही मीडियाच्या कलेने चालणारी माणसं नाही आहोत. मीडिया एवढी विरोधात जाऊन सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ आमचे कपडे फाडून सुद्धा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना ठीक आहे. 250 आमदार घेऊन या महाराष्ट्रात निवडून आलेली आहे. बर म्हणजे गृहमंत्र्यांच्या घराच्या नावावर एक डान्स बारचं लायसन्स असणं मीडियानं काही विचारायचं नाही. एका मंत्र्याच्या रूम मध्ये बॅगा पैशाच्या भरलेल्या असणं मीडियानं काही विचारायचं नाही. एका आमदारानं आमदार निवासामध्ये हाणामारी करायची मीडियानं काही विचारायचं नाही. एवढं पण नाही विचारायचं की यांच्यावर काय कारवाई करणार आणि कधी करणार, कारण सरकारला वाटेल योग्य वाटेल तेव्हा सरकार कारवाई करणार अशी सरकारची भूमिका आहे. नका हो विचारू. आपण एका मोठ्या न्यूज चॅनेलवर आहोत. त्यावेळी मोठ्या न्यूज चॅनेलवर असताना काहीतरी बेसिक मजबूत असलेले प्रश्न विचारून आम्हाला अडचणीत आणा. आम्हाला अडचणीत आणा, परंतु आम्हाला अडचणीत आणताना काहीतरी एका तुम्ही लेवलचे तर सांगता प्रश्न विचारा प्रश्नच एवढीच विचारू नका विनंती आहे. ना. तुम्ही सांगता प्रश्न नका विचारू हे. मी सांगतो ना प्रश्न विचारा. मग का नाही कारवाई होत? प्रश्न आमचा आहे, का नाही चौकशी होत, का नाही कारवाई होत? कोणी सांगितलं होत नाहीये? कोणी सांगितलं होत नाहीये? काय चौकशी कारवाई होते, झाली? कारवाई होईल. काय चौकशी चौकशी झाली? होते, संजय कारवाई होईल. शिरसाटांच्या जर व्हिडिओ अयोग्य बाबतची काय आढळलं तर चौकशी कारवाई झाली? होईल. तुम्ही म्हणता म्हणून कारवाई होणार नाही नाहीये. नाही, मग जर संजय अयोग्य शिरसाटांच्या आढळलं व्हिडिओ तर बाबतची नक्कीच काय कारवाई चौकशी होईल. झाली आहे? हे कशासाठी सांगू मी? ज्यावेळी चौकशी संपेल त्यावेळी तुम्हाला सांगू ना. बर. चौकशी काय संजय चालली, आज काय शिरसाटांच्या झालं, आज संजय कोण कोणाशी काय शिरसाटांच्या बोललं, व्हिडिओची कुठला चौकशी पुरावा सुरू आला, झालेली आहे राज्य सरकारकडनं असं तुम्ही ठामपणे सांगताय का मला? याला बंधन थोडंच आहे आमच्याकडे. बर. आम्हाला बंधन थोडंच आहे की तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला बरोबर. उत्तर द्यायची आणि सरकार काय काय करतंय तर त्याचा मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला सरकारला द्यायची. हे पत्रकार म्हणून तुम्ही शोधून काढा. माझं काम नाहीये सरकारवर ते. आपल्या मंत्र्यांच्या कृत्याबद्दलचं उत्तर देण्याचं काहीही बंधन नाहीये. असं कोणी म्हटलं? तुम्ही. चौकशी होईल, चौकशीतनं जे निष्पन्न होईल ते तुमच्यापर्यंत येईल ना. आम्ही तेवढंच घाई विचारतोय. कशाला? एवढी राज्य घाई मी का तर तुम्ही? तुम्हाला मी अहो, तुम्ही चौकशी विरोधकांहून जास्त अवधूतजी घाई अवधूतजी करताय. जरा शांत तुम्ही व्हा. विरोधकांहून अवधूतजी जास्त थोडंसं घाई शांत करताय. व्हा. तुम्हाला माहिती मिळेल ना. अवधूतजी तुम्हाला थोडंसं माहिती शांत मिळेल. व्हा. ज्यावेळी चौकशी पूर्ण होईल ऐका त्यावेळी माहिती अवधूतजी, मिळेल. ऐका ना, मी तुम्हाला हे नाही विचारत आहे की चौकशीचा रिझल्ट काय आला. मी तर त्याच्याही पेक्षा बेसिक प्रश्न विचारतेय. चौकशी तरी सुरू झाली आहे का? 100% चौकशी चालू झालेली आहे. बर. परंतु ही चौकशी राजकीय पद्धतीने होते. ही काय पोलिसांमधनं एखादी कमिटी नेमून होत नाहीये. राजकीय प्रश्न राजकीय स्तरावर हाताळावे लागतात आणि राजकीय स्तरावर हे प्रश्न हाताळले जात आहेत. राजकीय स्तरावर याच्या चौकशा होत आहेत. जी कमाल आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कॅश असणं हा काय राजकीय मुद्दा आहे का? हे तुम्ही म्हणताय. प्रूफ करून दाखवा कॅश होती. बर. प्रूफ करून दाखवा कॅश होती. मग त्याच्यासाठी तर करून दाखवा चौकशी कॅश करावी होती. लागेल. तुम्ही अहो, म्हणताय मला त्याच्यासाठी कॅश तर होती. मी चौकशी तेच करावी म्हणालो. लागेल. ती उद्या चौकशी तुम्ही म्हणाला, राजकीय कशी उद्या असेल? अवधूतजी तुम्ही तेच तर आम्ही म्हणाला म्हणतोय ना. उद्या अवधूतजी तुम्ही तुम्ही म्हणाला मुद्दा आणखी काय समजून आहे? घ्या हो. आम्ही तुम्ही तेच म्हणताय म्हणतोय असं नाही की चालत. त्याचं असं खरं नाही खोटं चालत. करण्याची जबाबदारी कुणावर आहे? कायदा सुव्यवस्थेवर आहे. त्यांनी केलं ओके. पाहिजे. करतील ना ते चालू आहे ना काम. हा पण तुम्ही ते काम म्हणताय तो चालू आहे राजकीय ना. पद्धतीनं होईल म्हणून. असं थोडी राजकीय अहो, ते होईल पद्धतीनं ना ते. होणार. एनिवेज एक ठीक आहे. मंत्री आहेत ते. ठीक शेवटी आहे, एका ठीक आहे. मंत्र्याबरोबर कपिल ढोकेजी, एका मंत्र्याची बोला. चौकशी कशी करायची याची पण एसओपी असते हो. याची पण एसओपी असते. अवधूतजी. एक जो मंत्री आहे ना त्याची चौकशी कशी करायची याची एसओपी आहे. आहोत
ठीक आहे, चला अवधूतजी, कपिल दोकीजी थांबा, बोला. थांबा. अवधूतजी, आपलं मी आता शांततेने ऐकत होतो, आपण सुद्धा आता ऐकाल अशी अपेक्षा करतो. आपण सगळ्याच वाईट गोष्टींचं समर्थन या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपले मंत्री, आपले आमदार हे सरकार चालवण्याच्या पात्रतेचे नाहीत, याची अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगू शकतो. ती सुद्धा मी एका लाईनने आपल्याला आता ती सांगतो. जयकुमार गोरेंसारख्या मंत्र्यांवरती अत्यंत खालच्या, मला पूर्ण करू द्या आणि तुम्ही पूर्ण उत्तर द्या, तुमच्या मधात मी कुठेही बोललेलो नाही. जयकुमार गोरेंसारख्या मंत्र्यांवर अत्यंत खालच्या पातळीवरचे आरोप त्यांच्याच मतदारसंघातल्या महिलेने केले, कुठेही चौकशी झालेली नाही. दादा भुसेनच्या खात्याचा IAS अधिकारी त्यांच्या पाठीमागे GR काढतो, कोणाचंही नियंत्रण नाही. संजय शिरसाट आपल्या बेडरूम मध्ये आपला व्हिडिओ बाहेर येतो, पैशाची कॅश आहे. म्हणजे आपण त्या सगळे आरोप जरी नाकारत असला तरी महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, तुमच्या 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा काय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. पैशाची कॅश आहे, सिगारेट आहे, मस्तीत आहेत. त्यांचे आणि त्यांच्या पुत्रांवरती वीट्स हॉटेल खरेदीमध्ये जो काही भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा आरोप झाला त्या संदर्भात सुद्धा ते बदनाम झालेले आहेत. आपले गृह राज्यमंत्री स्वतः प्रचंड अडचणीत आहेत. स्वतःच्या बारमध्ये, त्यांच्या आईच्या नावानं असलेल्या बारमध्ये 22 महिलांना पकडलेलं आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी प्रामुख्यानं विसरलेले दिसतात. आपले एक रोजगार हमी योजनेचे मंत्री भारत गोगावले ओम भट स्वाहा म्हणून ब्लॅक मॅजिक, ज्या महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, ज्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनासारखा महत्वाचा कायदा आहे, त्या ठिकाणी ओम भट स्वाहा करत ब्लॅक मॅजिक करताना दिसतात. अनेक लोक आहेत तुमचे आमदार टॉवेल आणि बनियानवरती येऊन आमदार निवासामध्ये हाणामाऱ्या करतात. मला पूर्ण करू द्या. तुमचे कोकाटे तर जोकर माणूस आहे, म्हणजे राहायच्या लायक, मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा माणूस नाही. त्याच्याविषयी जाब विचारायला गेलेल्या आंदोलकांना तुमच्या पक्षाचे पदाधिकारी हाणामाऱ्या करतात. असे असंख्य विषय आहेत की तुम्ही आणि तुमचे मंत्री हे सरकार चालवण्याच्या कुठल्याही लायकीचे नाहीत, तरी सुद्धा तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर तुम्हाला या लोकांबद्दल तुम्ही यांचा इतका बचाव करता, कोकाटेच्या खात्याचं एक चांगलं काम सांगा, शिरसाटांच्या खात्याचं एक चांगलं काम सांगा, भरत गोगावलेंचं एक चांगलं काम सांगा. कुठलंच काम चांगलं नाही. सातत्यानं म्हणजे निवडणुकीत प्रचंड पैशाचा अपव्यय केला. ते पैसे कमावण्यासाठी सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी, गुंड, सगळे मवाली, हे सगळे भारतीय जनता पार्टी. आपल्याला अमोल मातेलेंची पण प्रतिक्रिया जाणून घ्यायची, त्यांनाही बोलायचं याच्यावर. अमोल मातेलेजी, काय भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना हे सगळं पचत नाही. एवढा भ्रष्टाचार, एवढं मवाली, गुंडगिरी त्यांच्या पक्षामध्ये वाढलेली आहे, त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही. त्यांच्या पक्षाचे आमदार विधानसभेच्या प्रवेशद्वारावर इशारा करतात आणि गुंडांना घेऊन सभागृहामध्ये प्रवेश करतात, विनापास, आणि त्यांना मारण्यासाठी प्रवृत्त करतात, विधानसभेच्या आवारामध्ये शिवीगाळ करतात. ही सभ्यता भारतीय जनता पार्टीची. भारतीय जनता पार्टी पूर्वीचा जो होता, शिस्तबद्ध असा पक्षाची भूमिका होती. त्यांचे नेते, आता प्रवक्ते आक्रस्ताने बोलतात, विरोधकांना दोष देतात, विरोधक राहिले नाही अशी भाषा करतात. तुम्ही शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून इतर लोकांचे पक्ष फोडतात आणि परत तुम्ही कर्तृत्व सांगताय. तुम्ही आज जे निवडून आलात ते पाशवी बहुमतावर आलात, ते निवडणूक आयोग तुमचं बटीक झालेलं आहे. शासकीय यंत्रणा तुमच्या बटीक आहेत. जेव्हा वाटेल तेव्हा आरोप करायचे, वाटेल तेव्हा जेलमध्ये टाकायचं आणि पक्ष वाढवायचा आणि सत्ता गाजवायची. सत्ता कशासाठी? यांचं तोंड वेगळं, वर्तन वेगळं. सभा, पत्रकार परिषदेमध्ये सद्गुण सांगणारे हेच मंत्री आता घोटाळ्याचे बादशाह आणि बाहेर खोट्याची गंगा वाहतात. अशा वाघसाहेबांची गरज झालेली आहे. ते सांगतात की आमचा भारतीय जनता पार्टी फार सक्षम आहे, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. सांगा ना देवेंद्र फडणवीस साहेबांना, महिलांवरती महाराष्ट्रामध्ये किती अत्याचार झालेत, त्यांच्या पक्षामध्ये एवढे गुंड भरलेले आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये किती गुंड आहेत. अमोल मातेलेजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. आपण रुपाली ताईंची प्रतिक्रिया जाणून घेत. रुपाली ताई, सगळ्यामध्ये एक लक्षात घ्या, हे जे मंत्री महोदय आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. सगळ्यात आणि दुसरी गोष्ट, आता जी काही 1, 2, 3 सांगण्यात आली उदाहरणं, जयकुमार गोरेंवर ज्या महिलेने आरोप केला, तिच्या कोर्टामध्ये त्या मॅटर त्यांचा तो संपलेला होता. त्याच्यानंतर तिने 1 कोटीची खंडणी मागितली. त्या महिलेवर 1 कोटीच्या खंडणीमध्ये आज आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, शिरसाट यांचा जो काही व्हिडिओ आहे, त्या मंत्र्यांनी बेडरूम मध्ये काय करावं
हे जर विरोधकांना बघायची वेळ आली असेल तर मला वाटतं ही नामुष्की आहे. त्यांचा तो बेडरूम मधला व्हिडिओ त्यांच्या कामाबद्दल तुम्ही विचारा. तिसरा मुद्दा रुपालीताई, आपण कशाबद्दल बोलतोय? रुपालीताई, आपण कशाबद्दल, असं कसं समर्थन करताय रुपालीताई? तुमच्यावर एवढी खराब वेळ आली आहे की संजय शिरसाटांच्या म्हणजे अनैतिक वागण्याचं सुद्धा तुम्ही समर्थन करणार आहात. एवढी खराब सरकारनं केलेली चांगली कामं सांगा ना रुपालीताई. तुमच्या सरकारनं संजय शिरसाटांनी केलेलं एखादं चांगलं काम सांगण्याची हिंमत दाखवा ना. भरत गोगावलेंनी चांगलं काम केलेलं सांगा ना. माणिकराव कोकाटेंनी चांगलं काम केलेलं सांगा ना. अहो, तुम्हाला तुमच्या मंत्र्यांच्या अशोभनीय वागणुकीचं समर्थन करण्याची खराब वेळ काय येते रुपालीताई तुमच्यावर? अहो, तुम्ही पक्षाची पक्षाचं चांगलं काही सांगा ना. कोणाचं समर्थन कपिलजी त्यांना बोलू देत ना. कपिलजी त्यांना बोलू देत. ताई बोला चल. मी मध्ये बोलले नाही. आता तुम्ही आवाज बंद ठेवायचा आणि ऐकून घ्यायचं. परत येतात रुपालीताईंचा आवाज मोठा ऐकतो. स्वतःचा आवाज आमचा पण आवाज मोठा आहे. तुम्ही पण ऐकून घ्यायचं. चुकीचं त्यांनी कॅन्टीन मध्ये प्रकार केला त्याच्यावर शिंदेनी त्यांना ती समज दिली. कुठल्या चौकशा काय झालं? काय समज देऊन भागणार आहे का? समज दिल्यानं महाराष्ट्राचं वातावरण चांगलं आहे का? तुम्ही सांगताय 8च महिने झाले तर यांना पचनी पडा नाही. यांचं काय 3 पक्ष इतर योजना सरकारी चालू आहे. यांनी कामावर चांगलं काम सांगा. चांगलं यांनी कामावर सांगा. तुम्ही ऑर्डर तुमचं झाल्यावर मी ऑर्डर लोकांना कळ तरी चांगलं काम सांगा. डोकेजी त्यांना बोलू देत ना, पूर्ण करू देत. डोकेजी, कपिलजी ऐका माझं, त्यांना बोलू देत ना. आता मगाशी तुमचं बोलणं त्यांनी घेतलं ना ऐकून. बोलू देत. ताई बोला चला. माझ्याकडे आवाज आहे. तुम्हीच ब्रेक करणार, तुम्हीच ओरडणार. ही कोणती पद्धत आहे? तुम्ही मुद्दे मांडले. बोला. ताई आपला वेळ संपत आला. याच्यात घालवायचा का वेळ रुपालीताई? आमच्यावर कलंक लावायचा. आणि सगळ्यात महत्वाचं, इथे कोण शिक्षा द्यायला इथं कोणी तुम्ही मी आणि जज नाहीये. मेहरबान कोर्ट किंवा ऑथॉरिटी विभाग किंवा अधिकारी ती शिक्षा आणि तपास पूर्ण करतील. तुम्ही ओढून का होणार आहे? तुम्ही मुद्दे उपस्थित केले, मी त्याच्यावर उत्तर देते. चला ताई, चला वेळ संपत आली. झालं का? मोका त्यांना. हा ठीक आहे, घ्या त्यांना, घ्या ओरडून घ्या म्हणा त्यांना. डोनेंना बोला. ताई ओरडत आहेत. ताई शांत व्हा ताई. आणि तुमचा जो काही मुद्दा कर. माझा तुम्हाला सवाल एवढाच होता की आपण काही कुणाच्या बेडरूम बद्दल बोलत नाहीये. तो बेडरूम मधला व्हिडिओ आहे जरी मान्य केलं तरी त्याचा काही बेडरूमशी संबंध नाहीये. त्याचा संबंध आहे त्या बेडरूम मध्ये ज्या पैशाच्या बॅगा दिसतात त्यांच्याशी. कुठल्या मंत्र्याच्या आजूबाजूला असलेल्या अशा पैशाच्या बॅगाचं आपण समर्थन करू शकणार आहोत? ते पैसे आहेत का नाहीयेत हे होऊ तर द्या ना तपासामध्ये. ते जर पैसे असतील तर निश्चित कारवाई केली जाणार. त्याची चौकशी चाललेली आहे कविताजी. पण यांनी म्हणायचं नाही हे पैसे आणि शिरसाटांना कडेलोट करून टाका. हे काय छत्रपती महाराजांच्या याच्यातले सरसेनापती आहेत का? आपण संविधानामध्ये आपल्याला तपास तर केला पाहिजे. तुम्ही परत तुमच्यासारख्या पेशानं लॉयर प्रॅक्टिसिंग लॉयरला पैशातला फरक कळत नाही. तुम्हाला ऐका ना, तुम्हाला वकिलीची सनद बी नाही मिळाली. माझी अक्कल काढण्यापेक्षा जे तरुणांनी तुमचं जे हल्लंय ना डोकं ते पहिलं जागेवर या. आमची लायकी काढण्यापेक्षा 60 वर्ष तुम्ही राज्य केलं, तुम्हाला पळकर केलं ते लक्षात घ्या. आणि डोले भाषा नीट वापरा. पैशातला फरक तुम्हाला कळत नाही का? माझ्यावर का बोलताय? रुपालीताई आणि कपिल डोके ऐका ना. वापरायला सांगा. लाज वाटते आपल्या लोकांना प्रवक्ते पाठवतात काँग्रेसवाले. आपण मुद्द्यावर येऊयात ना. कुठल्याही गोष्टीचा बचाव करताना तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे. कपिल डोकेजी आता थांबा की तुम्ही. चांगल्या लोकांना बोलवत चला, ज्यांना विषयाचं गांभीर्य. डोकेजी आता थांबा बस. कपिल डोकेजी आणि रुपालीताई तुम्ही दोघंही थांबलात तर चर्चा पुढे जाईल, नाहीतर ती जाणार नाही. माझी विनंती आहे दोघांना की दोघांनी थांबवा. हा मुद्द्यासाठी चर्चा करायची नाहीये. मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातले मंत्री पदावर राहून चुकीची कामं करत असतील तर त्यांना मंत्रिपदावर ठेवायचं का? आणि जर ठेवायचं असेल, त्यांच्या चौकशा सुरू असतील तर मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीची चौकशी निष्पक्षपातीपणे होईल का? होणार नसेल तर त्यांना ठेवायचं का? कुठल्या मंत्र्यांना ठेवायचं, का ठेवायचं नसेल
नसेल ठेवायचं तर का नाही ठेवायचं, निर्णय कुणी घ्यायचे, कधी घ्यायचे, या संदर्भात चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे. त्यांनी ज्यांना निवडून दिले, त्यांनी ज्यांच्या हातात निर्णयाचे अधिकार दिले, त्यांनी ज्याच्या हातामध्ये या राज्याच्या तिजोरीची चावी दिलेली आहे, ते या पैशाचा कसा विनियोग करतायत, ते आमच्यासाठी योजना करतायत की नाही, ते आमच्यासाठी कायदे करतायत की नाही, की भलत्याच कामांमध्ये व्यस्त आहेत, याचा प्रश्न जर महाराष्ट्राची जनता विचारत असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं देणं हे सरकारचं नैतिक कर्तव्य आहे. त्याचा राजकीय आहे आमचा निर्णय किंवा आमचा कायदेशीर निर्णय आहे असं बोलून भागणार नाही. जर राज्याचे मंत्री चुकीचं वागत असतील, चुकीच्या गोष्टी समोर येत असतील तर त्या तातडीनं खोडून काढणं आणि लोकांचा सरकार, मंत्री, व्यवस्था यावरचा विश्वास प्रस्थापित करणं ही सरकारची जबाबदारी आहे. मग त्या सरकारमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांची पण आहे आणि त्या सरकारमध्ये असलेल्या विरोधकांची सुद्धा आहे. दुर्दैवानं ही जबाबदारी पार पडतीये का हा प्रश्न विचारावा लागतोय, ज्याचं ठामपणे उत्तर होकारार्थी देता येत नाहीये. म्हणूनच जेव्हा उपमुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री निर्णय घेतील त्यावेळेस लक्ष लागतं मुख्यमंत्र्यांकडे की या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार. हे फक्त विरोधकांनी केलेले आरोप, विरोधकांची क्रेडिबिलिटी, विरोधकांकडे दुसरं काही नाही म्हणून हे केलं असं चर्चांमध्ये म्हणणं सोपं आहे. मात्र जर ही व्यवस्था टिकवायची असेल, हे राज्य पुढे न्यायचं असेल तर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तरच महाराष्ट्राच्या जनतेला आपण योग्य सरकारमध्ये आहोत, लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत याचा विश्वास मिळेल. तो मिळेल याची खात्री बाळगूयात, आशा बाळगूयात आणि या चर्चेमध्ये आता इथे थांबूयात. धन्यवाद आपण सगळ्या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल.